अरे हा काय चमत्कार! हा कोण निशाचर? विद्युल्लतेप्रमाणे जिचे अवयव अधूनमधून चमकत आहेत अशा सुंदर युवतीला घेऊन इकडेच येत आहे. हे अर्जुनाचे शब्द आले मात्र थिएटरमध्ये सगळ्यांचे कणे ताठ झाले. वाऱ्यावर तरंग उठावेत त्याप्रमाणे शब्द आले. आले आले हे हे बालगंधर्व, हे बालगंधर्व. आणि नारायणराव रंगमंचावर आले. त्यांचं रूप डोळ्यात साठवू की त्यांचे स्वर कानात साठवू या धुंदीत सारी रात्र गेली. मावशी, तू खरंच यायला हवं होतस. आणि जेव्हा कृष्ण रुक्मिणीला म्हणाला करपाशी या तनुला बांधुनी करी शिक्षेला, ती पेंगते रे बिचारी. हो 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 रावसाहेब, आम्हाला जरा जास्तच उशीर होत, निघू का? हो. राघू, अरे नारायणरावांच्या तबकड्या काढ जरा. अरसिक किती हाटेला रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, होदौ शुकर प्रिये पहा. राधा, आवरलं का प्रिये? प्रिये पहा. श्रीराम श्रीराम. प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी. श्रीराम श्रीराम. तो यावेळी कोण आहे? कोण आपण? राधी, राधी. बाबा, बाबा, बाबा. बसा ना बाबा, या. कल्याणमस्तु. कुठून आलात बाबा? कुठून आलो, कुठे जायचे? थांब राधे, काही आणू नकोस. असं कसं? दूध भात तरी खाऊन जा. फक्त पेलाभर दूध दे. का? हल्ली दूध आणि केळी यावरच असतो. तुम्ही काय म्हणता भाऊराव? ठीक आहे. लग्नात राधानं बरीच वाट पाहिली आपली. आपल्या हातून 4 अक्षता पडल्या असत्या तर तिलाही जरा बरं वाटलं असतं. श्रीराम श्रीराम. हे घ्या बाबा. काय दशा करून घेतलीत स्वतःची. हे कपडे, ही दाढी. आता तरी ही वणवण थांबवा. किती वर्ष असे भटकत राहणार? हे तीर्थ, ती यात्रा. आता तुम्ही इथेच राहा. मुलीचं घर काही तुम्हाला परक नाही. हो हो, कधी येऊ शकता तुम्ही इकडे राहायला. आता मी नाही तुम्हाला जाऊ द्यायची. तुम्ही आमच्या बरोबरच राहा. नाही बाळ, मन आता रामनामात रमलंय. ते आता कुठेही रमायचं नाही. कुणाच्याही संसारात, कुणाच्याही संगतीत, कुणाच्याही वास्तूत, कुठेही नाही. तूच माझा यजमान रामा, तूच माझा राम. जा बाळ, झोपा आता. सकाळी बोलू. आपण झोपा इथेच. मी गादीवर झोपत नाही. राधे, माझ्यासाठी चटई आण.
श्रीराम श्रीराम. हळू ना, बाहेर ऐकू जाईल ना. एवढी काही चेष्टा नको का. श्रीरामाचं नाव घेतोय राधी, यात चेष्टा कुठून बरी आली? मला कळतो बरं चेष्टेचा सूर. आणि काय हो, नमस्कारासाठी वाका हे सांगायला लागतं. वाकणारच होतो, पण लक्ष कुठे होतं तुमचं? भामिनी, तुझ्या बांगड्यांच्या किणकिणण्याकडे. मला माहिती, माझे बाबा आलेले तुम्हाला आवडलंच नाही. न आवडायला काय झालं? तेच तर म्हणते मी, पहिल्यांदाच आलेत आपल्याकडे आणि तुम्ही आपले. हो, पण मला आज जरा तू अंबळ एकटीच हवी होतीस. इतके दिवस एकटेच होतो ना आपण. हो, पण आणि आता आवरा स्वतःला. का का का? आता मी एकटी नाही राहिले. म्हणजे राधा, खरंच? राधा, मला मला किती आनंद झालाय म्हणून सांगू तुला. राधे, हे राधे, काय झालं पोरी? मावशी, तुम्ही आजी होणार आहात. अगं बाई, तू काय सांगतेस काय? तरीच म्हटलं पोरगी अशी वाढत का चालली आहे? हे बघ, आता स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घ्यायची. काय काय हवं नको ते मला अगदी हक्कानं सांगायचं. दुसऱ्या कोणाला सांगणार मावशी? येऊ अगं, अशी कशी जाशील? थांब रे दत्तू, त्या खोबऱ्याच्या वड्या घेऊन ये रे. थांब, आधी तोंड गोड करते तुझं. इतकी गोड बातमी सांगितलीस तू. राहू, कळलं की नाही? काय? भाऊरावांकडे विशेष आहे. हं? राधाक्काला दिवस गेलेत. हो? अहो, काय ग? थोडे डब्यातले तांदूळ द्या ना काढून. हो. खूप काम सांगते ना मी तुम्हाला. नाही ग, पण माझ्याच्याने अजिबात होतच नाही हो. एकदम चढावला जीव. राधा, खूप त्रास होतो तुला? हे बघ, काही इच्छा असेल तर मला सांग. सांगू? एकदा बॅरिस्टरांसारखा सूटबूट घाला ना. वा, काय तुझे डोहाळे म्हणायचे. कसली खुळी इच्छा आहे. घालून दाखवाल ना?
राधा, जरा डोळे मीट. का? मीट ना. अवघड. आता आणखी काय करतो? पुरे 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 हो पुरे. बदला माझी दृष्टी लागली. तुझा हट्ट होता म्हणूनच शिवले ना. 3 वार कपड्याची वाट लागली. परत हे रूप बघायला मिळेल का नाही कुणाच ठाऊक. वेडी कुठली. सगळं सुखरूप होईल. आणि अशा अवस्थेत चांगले विचार आणायचे मनात. बाळणपण म्हणजे आमचा दुसरा जन्म असतो. सगळं झालं धडपणी म्हणजे मिळवले. नंतर आपल्या बाळाला सांभाळायला. वा. अजून काही? तुम्ही इच्छा विचारली म्हणून सांगितलं. माझ्या राधाला, आपल्या बाळाला काही होणार नाही. सगळं चांगलं होणार. विश्वास ठेव माझ्यावर. यांची झोप म्हणायची की काय? पंपू शेट रडतो आणि झोपतायत कसले? जळली यांची झोप. ती लहान मूल रडताना यांना झोप लागतेच कशी? भाऊराव, अहो भाऊराव उठा. बघा पंपू शेट रडतोय किती. नाही ले मला नाही. पहाटे मला एकदम डोळा लागला. डोळा लागला की आणखी काय? काय मावशी, सकाळी कसली चेष्टा करताय? मला वाटलं दुसऱ्याची तयारी. तुमचा काय नेम नाही काय? पण आता असा डोळा लागून उपयोगाचा नाही. काय बाळ रडला की लगेच उठलं पाहिजे. बिचाऱ्याच्या पोटात दुखत असणार हो. त्या राधात त्याला भारी वाईट सवय बाहेर बसून पाजायची. व लोकांच्या वाईट वाईट नजरा लागतात. काय आले गुलाम, आता कशाला लयचे थांबला? हा, मी घ्यावं म्हणून रडत होता होय? भाऊराव, ह्यांचा तोंडावळा याचा अगदी तुमच्यासारखं दिसतो नाही रडताना. हो की नाही गुलामा? हो गे बाबा. आई आली. आता आई कॉलेजाच्या घे बाई. राधा का किती वेळ ग बाई तुला? पंपू शेट, आता मी घुशू घुशू करून येते. मग तुला घुशू घुशू घालणार काय? येते रे बाबा पंपू शेट. अरे बघा रे बाबा नीट पोराला. हो नाही, आता जागाच राहतोय. एवढं सांगून गेले तरी झोपलात ना? काय काय बाबू. या या. ओ तू आणि तुझी आई दुसऱ्यांकडून फक्त लाड करून गेला जन्माला आलेला आहात तुम्ही.
आता काय राहिलंय का आपलं परक? खरं आहे का? कुठले ऋणानुबंध असतात ना राधा, कोण जाणे. इकडे मूल आपलं रडतंय, तिकडे मावशीबाईंना जाग येतेय. केवढं केवढं करतात नाही राधा. याच्या बाळंत विडा सुद्धा केवढा डोळे फाटतील असा पाठवला होता. 2 सोन्याची कडी, सोन्याची कंठी. आणि कारण काय तर म्हणे बॅरिस्टरांनी प्रथम बाबूला अंगावर घेतला म्हणून. राधा कसं फेडायचं का यांचं ऋण आपण? फेडाल हो, आपल्यावर पण कधीतरी वेळ येईलच ना करायची. काहीतरी निमित्त मात्र मिळायला हवं राधा. आपल्या हातून त्यांच्यासाठी काहीतरी व्हायला हवं बघ. चला आता आवरा बरं तुम्ही. एवढ्यात हा केल बाहेर न. भाऊराव भाऊराव, बांबूशेतला बाहेर बग्गीतून फिरायला न्यायची वेळ झाली. चल चल ठेवा तर. ठेवू. गप रे, सारखा रडू नको आई सारखा. मी आलो आवरून. ना ना भाऊराव, बाबूला बाहेर पाठवा, त्याची सकाळच्या फिरण्याची वेळ झाली आहे. आमच्याकडे द्या. आता त्याला टोपलं घालते, मुलं घेऊन या मग देते. रडायचं नाही, आपल्याला बाहेर जायचं तुम्ही फिरायला. भाऊराव, ही फुलं द्या राधक्कांना आणि येताना बाबूला घेऊन या. बाबू चला चला चला, आपण बघित ना जाऊ. हो नाही. आपल्याला राजू आजोबा येणार. अरे लगा माझ्या तू. या बघतो बघा कसा लबाड. तुम्हाला वाटत नाही की आजकाल हा अगदी आपल्या आईसारखा दिसायला लागलाय? पण आता तर मावशीबाई म्हणाल्या की तोंडावळा अगदी माझ्यासारखा आहे म्हणून. हो, त्याचं गाल बघा, नाक बघा, त्याच कपाळ बघा त्याचं. राघो, ए राघो, हे घे बाबूला तू जरा आज बग्गीतनं फिरवून आण. हा, तोपर्यंत मी राधाकाच्या हातचा चहा घेतो. सावकाश जावा रे रामा. हा, सावकाश चालव बग्गी. हा, किती बदलत चालली तरी रेषेनं पुष्ट होत चाललंय. तेज ओसंडत, तोंडावर विलक्षण तृप्ती आहे, डोळ्यात काठोकाठ सुख. यांचं राधाला बारकाईनं न्याहाळणं अजून सुरूच आहे. यांचे डोळे कधी निघणार आहेत कोण जाणे. राधाही आता चांगली सरावली आहे. पूर्वी कप ठेवताना थरथरायची, आता अगदी हसून नजर देते. भाऊराव, आय टेल यू, दिस इज अ रिअल चार्म. हेच बायको बाळंत होणं, मूल घरात येणं. दिस इज ट्रिमेंडस. द होल एन्व्हायरमेंट, फिजिकल अँड मेंटल बोथ, द होल थिंग फ्लॉवर. एखादं फुल फुलताना पाकळी ना तसं सगळं फुलत जातं, सुखाचा सुगंध येतो. हो, राधाक्का गर्भार असल्यापासून पाहतो ना मी तुमच्याकडे. तुमचं घर, तुमचे चेहरे फुलतायत नुसते. राघू, तुमचं घर कशाला, आमचं घर बघा ना. अहो, मावशीनं केव्हापासून कापडं फाडून गोधड्या आणि झबली शिवायला सुरुवात केली होती. आता तर ती उठणं करते, साय जमवते, काजळ पाडते. आणि बाबूला अंघोळ सुद्धा त्याच घालतात, त्याचे कपडे धुतात. आरपार बदलून गेली आहे ती. हो, गेल्या वर्षभरात काही मी तिला जपाची माळ घेऊन बसलेलं बघितलं नाहीये. सकाळी पारावरच्या प्रदक्षिणा आटोपल्या की ती बाबूच्या मागे असते. व्हॉट अ चेंज भाऊराव.